मित्रांनो, 3 दिवसाचा मुसळधार पाऊस, शेतात पाणीच पाणी, उभं पीक डोळ्यासमोर वाहून गेलं आणि त्या क्षणी एक ज्येष्ठ शेतकऱ्याचा हृदय पिळून टाकणारा आक्रोश. सगळं संपलं, मला जगायचं नाही अशी तळफळ करत हा शेतकरी पाण्यात उडी मारण्याच्या तयारीत होता. गावकऱ्यांनी कसाबसा पकडून त्याला वाचवलं. मात्र या व्हिडिओनं महाराष्ट्राच्या मनावर खोलवर हादरवलं आहे. अखेर काय आहे या व्हिडिओमागचं सत्य? 3 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कंबर मोडली आहे. प्रत्येक शेतात पाणी शिरल्याने उभ्या पिकाचं प्रचंड नुकसान झालं आहे. ब्रह्मवाळी गावातील एका शेतकऱ्याने आपलं संपूर्ण पीक डोळ्यासमोर बुडताना पाहिलं आणि तो अक्षरशः कोसळून गेला. व्हिडिओमध्ये हा शेतकरी म्हणताना दिसतोय, जमीन गेली, फसलं गेलं, थोडंफार जे होतं तेही वाहून गेलं. आता कसा जगू? मला मरू तरी द्या. सरकार काय करताय? भावनांनी ग्रासलेला हा शेतकरी आपल्या शेतात उभा राहून रडत बोंबलत मी जगणार नाही असे म्हणत पाण्यात उडी मारण्याच्या तयारीत असतो. पण त्याच वेळी गावातील काही लोक त्याला पकडून बाहेर आणतात आणि समजवण्याचा प्रयत्न करतात. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की शेतात चारही बाजूंनी पाणीच पाणी भरलेलं आहे आणि एक मित्रांनो, सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओने असंख्य लोकांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. अन्नदात्याची अशी दयनीय अवस्था पाहून लोक सरकारकडे तातडीची मदत मागत आहेत. पावसाच्या या तडाख्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची खरी शोकांतिका उघड झाली आहे. आता पाहावं लागेल की प्रशासन या शेतकऱ्यांना कधी आणि कितपत दिलासा देणार. मित्रांनो, आपली काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा. धन्यवाद.